नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सोलापूर शहरात एका तरुण वकिलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईकडून होणाऱ्या सततच्या दुजाभावामुळे मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे अशी चिठ्ठी लिहून या तरुणाने आपलं जीवन संपवलंय. पाहुयात नेमकं प्रकरण काय ते. सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील समर्थ सोसायटी येथे राहणाऱ्या 32 वर्षीय तरुण वकिलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सागर श्रीकांत मधुरकर असं मृत वकिलाचं नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून घरच्यांच्या लक्षात येताच त्यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच सागर यांना मृत घोषित केलं. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून एक आत्महत्या पत्र सापडलं, ज्यात सागर यांनी लिहिलं आहे, आईकडून होणाऱ्या सततच्या दुजाभावामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूस तीच जबाबदार आहे. माझ्या मृत्यूनंतर तिला कठोर शिक्षा करा. या मजकुरावरून पोलिसांनी प्राथमिक तपासात कौटुंबिक कारणामुळेच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.